तुम्ही थंबनेल पाहिलाच असेल। थंबनेलला तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये दोडका आणि शेंगदाणे घालून आज आपण नेमकं केले काय, तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। हाय हॅलो नमस्ते, मी स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर इथे पहा, मी दोडका घेतलेला आहे। दोडका स्वच्छ धुवून घेतलेला आहे। धुतल्यानंतर आपल्याला दोडक्याची साल काढून घ्यायची आहे। साल काढून झाल्यानंतर आपल्याला दोडका अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने कट करून घ्या। खूप जास्त बारीक कट करण्याची गरज नाही, मोठा मोठा कट केला तरी या ठिकाणी चालणार आहे। तर इथे चला मी सगळा दोडका आहे ना कट करून घेते। तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा ना सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा। आज आपण दोडक्यापासून अगदी अप्रतिम रेसिपी पाहणार आहोत। तर इथे मी सगळा दोडका कट करून घेते। दोडका कट केल्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे। कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 7 ते 8 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत। लसूण घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं आलं घालायचं आहे। खूप जास्त आलं घालू नका, अगदी थोडंसंच आलं या ठिकाणी मी वापरलेलं आहे। आलं आणि लसूण घातल्यानंतर अर्धी छोटी वाटी आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत। शेंगदाणे घातल्यानंतर 5 ते 6 मिरच्या घातलेल्या आहेत। इथे मी तिखट मिरच्या वापरलेल्या आहेत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मिरच्या घातल्या की त्यामध्ये आपल्याला 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची। सगळं साहित्य तेलावरती घातल्यानंतर आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही शेंगदाणे मिरच्या अगदी छान व्यवस्थित भाजलेल्या आहेत। तर एका डिशमध्ये काढून घेते। तर त्याच कढईमध्ये आपल्याला आपण जो दोडका कट करून घेतला होता तो दोडका घालायचा आहे आणि डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही जर या पद्धतीने दोडक्याची भाजी कधी केली नसेल ना तर एकदा नक्कीच करून पहा। तरी ते पाहू शकता तुम्ही दोडका अगदी डाग पडेपर्यंत मी भाजून घेतलेला आहे। दोडकासुद्धा भाजून झालेला आहे। तर हे सगळं साहित्य आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि आपल्याला हे सगळं साहित्य थंड करून घ्यायचं आहे। तरी ते पाहू शकता तुम्ही मी सगळं साहित्य एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे। एका डिशमध्ये काढल्यानंतर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तर इथे मी थंड करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळे दोडका शेंगदाणे मिरच्या घालायच्या आहेत आणि जाडसर असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच कशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही मी जाडसर पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे। शेंगदाणे सुद्धा त्यात अर्धे अर्धे राहिलेले आहेत। तर चला एका साईडला ठेवून देऊया मिक्सरचं भांडं। तर इथे मी तीच कढई गरम करून घेतलेली आहे। कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तेल घातलं की तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल घातलं, तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला छोटा चमचा अर्धा जिरे घालायचे आहेत। जिरे तेलावर तडतडले की इथे मी 3 ते 4 कढीपत्त्याची पानं बारीक तोडून घालते। कढीपत्ता जिरे तेलामध्ये तडतडल्यानंतर इथे मी छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला होता। तर आपल्याला कांदा घालायचा आहे आणि तो सुद्धा तेलावर परतवून घ्यायचा आहे। इथे मी कांदा तेलावरती परतवून घेते। अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक करा। साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। कांदा परतत असताना आपल्याला त्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे। तर इथे मी थोडंसं हिंग घालते। हिंग घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे। हळद आणि हिंग तेलावरती अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। हळद कांद्यावरती परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जो दोडका आपण मिक्सरला वाटून घेतला होता तो दोडका आपल्याला कांद्यावरती घालायचा आहे। इथे मी दोडका वाटताना दोडक्यामध्ये मीठ घातलं होतं, तर व्हिडिओ स्किप झाल्यामुळे मला तुम्हाला दाखवता आला नाही। तर आपण जो मिक्सरला दोडका वाटून घेतो त्यावेळेस आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। तर चला इथे कांद्यावरती दोडका घातल्यानंतर व्यवस्थित कांद्यामध्ये आपल्याला हा दोडका मिक्स करून घ्यायचा आहे की नाही अगदी अप्रतिम रेसिपी। कुणाला समजणार सुद्धा नाही की आपण ही भाजी नेमकी कशाची केली आणि कुणाला जर दोडका आवडत नसेल तर ते सुद्धा अगदी आवडीने खातील आणि समजणार सुद्धा नाही की ही आपण दोडक्याची भाजी केलेली आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही मी दोडका कांद्यावर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। तर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दोडका अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही मी दोडका व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे। तर त्यानंतर आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी दोडका व्यवस्थित मिक्स करून घेते। तर चला गरमागरम आपला दोडक्याचा ठेचा हा तयार झालेला आहे।
गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा वरण भातासोबतसुद्धा तुम्ही तोंडी लावायला खाऊ शकता. अगदी भन्नाट चवीचा हा दोडक्याचा ठेचा तयार होतो. तर इथे मी एका डिशमध्ये काढून घेते. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.